त्याच्यानंतर तुमचं पुढचं जे प्रॅक्टिकल आहे ते आहे तुमचं पहिले आपलं झालं होतं क्लास ए पॉवर एम्प्लीफायर. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे तुमचं क्लास बी पुश पुल एम्प्लीफायर प्रॅक्टिकल नंबर 13. ठीक आहे. यामध्ये काय दिलं आहे की पुश पुल एम्प्लीफायर इज इन एम्प्लीफायर which has an output stage that can be drive a current in either direction through the load. Push pull amplifier are superior over a single ended amplifier in terms of distortion and performance. Okay, this practical will help understand the working of push pull amplifier. ठीक आहे. याचं theoretical background काय आहे की push pull amplifier are commonly used in the situations where low distortion, high efficiency and high output power are required. The basic operation of a push pull amplifier is as follows. The signal to be amplified is first split into the two identical signals 180 degree. पहिल्या क्लास ए मध्ये तुमचा फेज शिफ्ट कितीचा होता 360 चा होता क्लास ए मध्ये. आणि क्लास बी पुश पुल मध्ये तुमचा फेज कितीचा राहणार आहे 180 डिग्रीचा राहणार आहे. हा दोघांमध्ये मोठा डिफरन्स आहे. ठीक आहे. The class B push pull amplifier is almost similar to the class A push pull amplifier. The only difference is that there are no biasing resistor for a class B push pull amplifier. This means that two transistors are biased at the cutoff region. The class B configuration can provide better power output and higher efficiency. ठीक आहे. याची इफिशियन्सी तुमची किती पर्यंत असते अप टू 78.5% मध्ये. ठीक आहे. सिन्स द ट्रान्झिस्टर इज बायस ऍट कट ऑफ पॉइंट they consume no power during idle condition and this adds to the efficiency. The advantage of class B push pull amplifier are able to work in limited power supply. ठीक आहे. conditions limited power supply conditions with absence of even harmonics in the output and simple circuitry when compared to the class A configuration. ठीक आहे. ही तुमची क्लास बी पुश पुल एम्प्लीफायर ची ही तुमची डायग्राम आहे. ठीक आहे. दोन याच्यामध्ये ट्रान्झिस्टर यूज केलेले आहे पीएनपी आणि एनपीएन. ठीक आहे. दोन ट्रान्झिस्टर यूज केलेले आहे. ही तुमची आहे सर्किट डायग्राम. सेम तुमचा इनपुटला तुमचं फंक्शन जनरेटर राहणार आहे आणि आउटपुटला तुमचं सीआरओ राहणार आहे. ठीक आहे. सीआरओ आहे, फंक्शन जनरेटर आहे, पॉवर सप्लाय हे तुमचे कंपोनंट रिक्वायर्ड किट मध्ये काय काय यूज केले आहे किंवा प्रॅक्टिकलला आपल्याला काय काय कंपोनंट लागणार आहे इन्स्ट्रुमेंट आणि कंपोनंट त्याची लिस्ट आहे. ठीक आहे. प्रोसिजर काय आहे की आपल्याकडे याचं किट राहणार आहे त्याच्यामुळे ब्रेडबोर्डवर याचं माउंट करायची काही गरज नाहीये. आणि ब्रेडबोर्डवर जर आपल्याला माउंट करायची असेल तर ही कंपोनंट लिस्ट आहे. यानुसार आपल्याला ब्रेडबोर्डवर माउंट करता येईल हे किट कनेक्शन्स. ठीक आहे. याची प्रोसेस काय कनेक्ट इनपुट सप्लाय विथ अप्रोप्रिएट पोलॅरिटी. कनेक्ट डीसी पॉवर सप्लाय ऍज पर सर्किट डायग्राम. याच्यामध्ये आपल्याला पॉवर सप्लाय आपण किती घेणार आहे पॉवर सप्लाय 5 व्होल्टचा पॉवर सप्लाय यूज करणार आहोत. ठीक आहे. कनेक्ट सीआरओ ऍट आउटपुट स्विच ऑन सीआरओ. ठीक आहे. ऑब्झर्व इनपुट अँड आउटपुट वेव्हफॉर्म ऑन सीआरओ. ठीक आहे. आणि नोट डाऊन द रीडिंग इनपुट व्होल्टेज अँड आउटपुट voltage from CRO.
ठीक आहे, यानुसार तुमचं आहे. त्याच्यानंतर तुमचं ऑब्झर्वेशन टेबल आहे. हा तुम्हाला ऑब्झर्वेशन टेबल मध्ये काय आहे, आर आय इनपुट रेजिस्टर आणि आउटपुट रेजिस्टर काय करायचं आहे, मेजर करायचं आहे. इनपुट रेजिस्टर कसा मेजर करायचा आहे की युजिंग डिजिटल मल्टीमीटर तुम्हाला इनपुट आणि आउटपुट रेजिस्टन्स आहे ते काय करायचं आहे, मेजर करायचं आहे. ठीक आहे, इनपुट व्होल्टेज आउटपुट व्होल्टेज पी आय पॉवर इज इक्वल टू व्ही बाय आर, म्हणजे इनपुट व्होल्टेज इंटू आर वन, आणि पीओ आहे व्ही झिरो स्क्वेअर अपॉन आर ओ आउटपुट रेजिस्टन्स. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला इफिशियन्सी कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे, आपण डिटेल मध्ये बघू की क्लास बी पॉवर एम्प्लीफायर म्हणजे काय. ठीक आहे, ठीक आहे, क्लास बी एम्प्लीफायर इज ठीक आहे. क्लास बी पॉवर एम्प्लीफायर मध्ये काय आहे की क्लास बी पॉवर एम्प्लीफायर इज अ टाइप ऑफ पॉवर एम्प्लीफायर where the active device transistor conducts only half cycle of the input signal. That means the conduction as 180 degree. ठीक आहे, आपलं क्लास ए ला तुमचं कंडक्शन किती होतं, 360 डिग्री होतं. ठीक आहे, त्यावेळेस तुम्हाला सांगितलंय. आणि याच्यामध्ये तुमचं कंडक्शन किती राहणार आहे, 180 डिग्री. हा डिफरन्स आहे फॉर अ क्लास बी एम्प्लीफायर. Since active device switch off half cycle of the input cycle, the active device dissipates the less power and hence efficiency improve. ठीक है, theoretical maximum efficiency of class B power amplifier is 78.5. ठीक आहे, याची theoretical maximum efficiency किती पर्सेंट राहणार आहे तुमची, 78.5. ठीक है, a single ended class B amplifier and input output waveform are shown. ठीक आहे, तुमची इनपुट वेवफॉर्म ही राहणार आहे. ठीक आहे, आणि आउटपुट मध्ये तुमचं फक्त किती राहणार आहे, अँगल किती राहणार आहे, फक्त 180 डिग्री, म्हणजे ओनली हाफ सायकल राहणार आहे की. ठीक आहे, हा डिफरन्स आहे. मगाशी मध्ये तुमच्या दोन्ही सायकल होते, हाफ सायकल, पॉझिटिव्ह हाफ सायकल पण आणि निगेटिव्ह हाफ सायकल पण. ठीक आहे, डिफरन्स काय आला का क्लास ए आणि क्लास बी मध्ये. ठीक आहे, याचा कंडक्शन अँगल किती तुमचा डिग्री असतो, 180 डिग्री असतो, आणि क्लास ए मध्ये तुमचा कंडक्शन अँगल 360 डिग्री होता. ठीक आहे, फ्रॉम द अबोव सर्किट इज क्लिअर दॅट द बेस ऑफ ट्रान्झिस्टर Q1 इज नॉट बायस अँड द निगेटिव्ह हाफ सायकल ऑफ इनपुट वेवफॉर्म. ठीक आहे, इनपुट वेवफॉर्मला तुमचा ट्रान्झिस्टर काय होत नाही, कंडक्ट होत नाही. ठीक आहे, is missing in the output. Even though it improves the power efficiency, it creates a lot of distortion. Only half the information present
in the input will be available ठीक है only half information present in the input will be available applications ठीक है amplifier where the distortion anyway class C amplifier are more used power amplification of a single element class B amplifier हे तुमच्या आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स आहे क्लास बी पॉवर एम्प्लीफायरचे ठीक है हे तुमचे क्लास बी पॉवर एम्प्लीफायरचे कॅरेक्टरिस्टिक्स आहे ठीक है one way to realize a class B amplifier is use a pair of active devices ठीक है arranged in push pull mode where one transistor conducts on half cycle and other transistor conduct the other half cycle ठीक है the other transistor conduct other half cycle. The output from the transistor are then combined together to get a scale replica of the input. But there is a snag. There must be some way to split the input waveform to feed the individual transistor, and there must be some way to put together the output of the individual transistor. ठीक है transformer coupling is a solution for this problem and such amplifier are called transformer couple class B amplifier ठीक है हे तुमचं सर्किट डायग्राम आहे क्लास बी एम्प्लीफायरचा ठीक है सिंपल ट्रान्सफॉर्मर कपल बी एम्प्लीफायर हे तुमचं आहे ट्रान्झिस्टर Q1 and Q2 आर ऍक्टिव्ह एलिमेंट द ट्रान्झिस्टर T1 हा तुमचा ट्रान्झिस्टर T1 आहे हा तुमचा ट्रान्झिस्टर T2 आहे ठीक आहे द T1 reproduce input signal into two copies which are one 80 degree out of phase. From the above figure, you can see that transistor Q1 amplifies the positive half cycle of the input signal and transistor Q2 amplifies the negative half cycle of input signal. Current flow path of two transistors are also dissipated in above figure. The amplified two are joined together by the transformer T2. If ideal transformer is used, DC component of the collector current of each transistor will flow in opposite direction through the transformer primary and they will cancel each other. That means there is no core saturation and there will be no DC component output. ठीक आहे क्रॉसओव्हर डिस्टॉर्शन मध्ये काय येणार आहे की the active element start conduction only after the input signal amplitude has rise above 0.7 volt. The region of the input signal where amplitude is less than 0.7 will be missing in output signal and it is crossover distortion. ठीक है the schematic representation of crossover distortion is below. हे तुमचं क्रॉस ओव्हर डिस्टॉर्शनचं तुमचं आहे
हे इनपुट सिग्नल आहे आणि इथे तुमचं क्रॉस ओव्हर डिस्टॉर्शन होतं. हा इथे तुमचं काय होतंय, क्रॉस ओव्हर डिस्टॉर्शन. ठीक आहे. यामध्ये काय आहे की द ऍक्टिव्ह एलिमेंट स्टार्ट कंडक्टिंग ओनली आफ्टर इनपुट सिग्नल एम्प्लिट्यूड हॅज राईज about 0.7 volt. The region of input signal where amplitude is less than 0.7 will be missing in the output signal and it is called as crossover distortion. Crossover distortion म्हणजे काय कळलं ना. ठीक आहे. याचे ऍडव्हान्टेजेस काय आहे, ऍडव्हान्टेजेस आहे हाय इफिशियन्सी आहे, हाय इफिशियन्सी आहे, compared class A configuration है, push pull mechanism avoid even harmonics, no DC components in output. ठीक है. and disadvantage क्या है class B चे, the major disadvantage is crossover distortion, coupling transformer increase the cost and size, it is difficult to find ideal transformer coupling causes hum in the output. So frequency response, transformer coupling is not practical. ठीक आहे. हे तुमचा क्लास बी एम्प्लिफायर होता.